ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आपल्या या महाराष्ट्रामध्ये लोकांना जगण्याकरता जगत असताना असे काही वाईट प्रवृत्ती, राक्षस, मुसलमान, इंग्रज हे त्रास देत होते आणि हुकुमशाही लोकांना सुखानं जगता यावा तिथे जगून देत नव्हते. आणि त्यांचा बंदोबस्त करण्याकरता आतापर्यंत काही ज्या क्रांतीवीरांनी प्रयत्न केला. मी सुखाने जगल आणि त्यालाही सुखाने जगू देईल, याचं नाव धर्म. आज धर्माची व्याख्या वेगळी झालेली आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी मुसलमान लोक आपल्या आया बहिणीची इज्जत घेत होते, त्रास देत होते. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. खूप त्रास झाला त्यांना. आदिवासी लोक, मावळे साथ दिली. आणि तसाच संताजी घोरपडे आणि यांनी ज्या वेळेला संभाजी महाराजांना औरंगजेबानं मारलं, त्यावेळेला मारल्यानंतर त्याला वाटलं आता मराठ्यांचं कोणीच राहिलं नाही. आणि त्यावेळेला संताजी आणि धनाजी या दोघांनी त्यांना सळोकी पळो केलं. ज्या वेळेला त्यांचे घोडे पाणी प्यायला लागल्यानंतर ते सरदार काय म्हणायचे की उभे तुझे संताजी धनाजी दिखता हो. त्यांना पाण्यात म्हणजे इतका त्यांचं दहशत होती. त्यांनी 5 लाख सैन्यांचं तंबूमधून आणि त्यांचे सोन्याचे कळस कापून नेले. असे क्रांतीवीर त्यांनी काम केलं. आणि मग संताजी घोरपडे देवपूजा करायचा, व्यायाम करायचा आणि गुहेमध्ये ध्यानस्थ बसला असता. मारुती माने बघा, आजही त्यावेळेला स्वार्थाकरता आपल्याच फितूर वयाचे आजही फितूर होतात आणि परस्पैबऱ्या काटा काढून घेतात. पण एक आहे, जे फितूर होतात त्यांना माप नाही आहे. त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळणारच. आणि असा मारुती माने यांनी काय केलं, संताजी घोरपडे एवढा मोठा शूर, आणि त्यांनी काय केलं, तो ध्यानाला बसलेला असताना त्याचं मुंडकं कापून आणि औरंगजेबापाशी नेऊन दिला. बघा, लोभ, पापाचा बाप कोण? लोभ. या लोभापोटी आतापर्यंत अशा मोठमोठ्या घटना होऊन गेल्या. आणि मग काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे 6 विकार आहे. या 6 विकारांनी काय केलं, एवढं मोठं महाभारत रामायण घडलेले आणि आजही घडू राहिले. बघा, इराणचं युद्ध आणि अमेरिका याचं कारण काय? लोभ. आणि मग हा लोभ जाण्याकरता काय गौतम बुद्धाचे विचार, शांती, दया, क्षमा, शांती ते भगवंताची वस्ती. आणि ज्या वेळेला मनुष्य ध्यानाला बसतो त्यावेळेला सकाळ संध्याकाळ आणि मग त्याचे बाकीचे विकार आपोआप निघून जातात. म्हणून पूर्वीचे लोक ध्यानधारणा करत होते आणि नवनाथांनीसुद्धा ध्यानधारणा केली. असे ध्यानधारणा करण्याचं केंद्र आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी तयार केलेले आहेत. आणि इगतपुरीचं जे केंद्र आहे, धम्मकेंद्र, हे सगळ्यात मोठं आहे. आणि मग ज्या वेळेला मनुष्य ध्यानाला बसतो त्यावेळेला त्याच्यातले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे निघून जातात. जसं माकडं असतं आणि ते ह्या फांदीवरून त्या फांदीवर जातं, तसं हे मन आहे, हे माकडावाणी, सापावाणी चंचल आहे आणि नडगीवाणी. त्याला काही अक्कल नाही. पण त्याला जर प्रेमानं जवळ केलं, आणि प्रेमानं जवळ करायचं साधन म्हणजे काय? हे धम्मगिरी केंद्र. तिथं जाऊन बघा. तिथं गेल्यानंतर एकदम शांत होतं आणि आपोआप आपले विकार नाहीसे होतात. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय हिंद.